सध्या लग्न सराई सुरू आहे. त्यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली. वधूंनी 2 कुटुंबातून लाखो रुपये किमतीच्या दागिने चोरून फरार झाल्या आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चोरटी वधू फरार झाल्या. त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मोबाईलही बंद येतोय. या प्रकरणी अलीगडच्या क्वासी पोलीस ठाण्याच्या सुरेंद्रनगर भागातील 2 कुटुंबांसोबत घडलेल्या या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच मध्यस्थांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. क्वासी पोलीस स्टेशन हद्दीतील सुरेंद्रनगरमध्ये राहणारा मानव बन्सल याचा विवाह नेहासोबत ठरला होता. पुष्पा, बबलू आणि कमलेश नावाच्या मध्यस्थांच्या माध्यमातून हे लग्न ठरलं होतं. हे मध्यस्थ मुलगी दाखवण्यासाठी मुलाकडच्या लोकांना खुर्जाच्या चामुंडा मंदिरात घेऊन गेले होते. याबाबत मानव बन्सल यांनी सांगितले की खुर्जा या ठिकाणी 14 मे रोजी नेहाचे लग्न झाले होते. यानंतर वधू सुरेंद्रनगर येथील वर मानव बन्सल यांच्या घरी आली होती. 2 दिवस राहिल्यानंतर नेहाने सांगितले की आमच्याकडे एक परंपरा आहे की 2 दिवस राहिल्यानंतर माहेरी जायचे असते. यावेळी सासू सासऱ्यांनी नकार दिला व वधू नेहाने हट्ट धरला. यानंतर तिला माहेरी जाण्याची परवानगी देण्यात आली. नेहाला घेण्यासाठी तिचा भाऊ आणि वहिनी आले आणि तिला घेऊन गेले. यानंतर जेव्हा सासरी परत येण्यासाठी कॉल केला तर नेहाने सांगितले की मी माझ्या भावासोबत अलीगड येथे येत आहे. बराच वेळ झाल्यावर पुन्हा फोन केला असता तिने अर्ध्या तासात पोहोचते असल्याचं सांगितलं. मात्र यानंतर ती घरी परतलीच नाही. तसेच तिने आणि तिच्या भावाने दोघांनी कॉल घेतला नाही. ती घरातून मोठ्या प्रमाणात दागिने घेऊन गेली आहे. तसेच रोख रक्कम घेऊन गेली आहे. हा 20 ते 25 लोकांचा ग्रुप आहे. या विरोधात क्वासी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्यांना नवीन नंबरवरून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. अशीच एक दुसरी घटना क्वासी पोलीस ठाणे हद्दीतील सुरेंद्रनगर परिसरातील दिनेश सोबत घडली. मानव बन्सल याचे लग्न ज्या मध्यस्थांनी जुळवले होते त्याच मध्यस्थांनी दिनेशचेही लग्न जुळवले होते. दिनेशचे लग्न 16 तारीख पूजा हिच्यासोबत मंदिरात झाले होते.